स्वानंदी, माफ कर मला. तुम्ही नका ना असे हात जोडू. तर माझ्यामुळेच तुम्हाला त्रास नाही ग. आपली चूक असेल ना तर लहानांसमोर नमतं घ्यावं मोठ्याने. इंद्रनीलने जेव्हा मला सांगितलं ना तेव्हा लक्षात आलंय माझ्या किती मोठी चूक केली मी. इंद्रनील, तू आधी का नाही सांगितलंस मला? ते काही झालंच नसतं. होते, माझंही चुकलंच जरा. पण जे व्हायचं ते होऊन गेलं. आज मी इथे आले ते माणुसकी म्हणून. स्वानंदीला आपल्या घरची सून करूनच घ्यायची हा धोरणीपणा नाही त्यात. स्वानंदी, तुझं मन कळतं मला आणि तुझ्या मतांचाही आदर करते मी. पण ते बदल हे कुठल्या तोंडाने सांगू मी तुला? आता तो हक्कच राहिला नाही माझा. हो, पण तरीही तिचं मत बदललं तर कळवा हा मला. कारण तिनेच माझ्या घरचं माप ओलांडावं ही इच्छा कायमच असेल माझी. येते. हो ललिताबाई, उभ्या उभ्याच निघालात, पाणी सुद्धा घेतलं नाहीत. नको आजी, स्वानंदी समोर खूप अवघडल्यासारखं होतंय मला. एका चांगल्या घरातल्या मुलीचं मन दुखवल्यानंतर किती यातना होतात याची कल्पना आहे मला. फक्त एक विनंती आहे, स्वानंदीचं लग्न ठरल्यानंतर कळवा मला. आशीर्वादाच्या अक्षता टाकायला येईन मी. वेगळीच आहे ती माणसाने. हो ना. नाही म्हणजे स्वानंदीची माफी मागायला आल्या त्या. काय गरज होती त्यांना? स्वानंदी, अशी सासू मिळायला भाग्यच लागतं.